नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत। सर्वच पक्ष आणि त्यांचे नेते महाराष्ट्र पुंजून काढत आहेत। अजित पवारही त्यांच्या नियोजित जनसन्मान यात्रेवर निघाले आहेत। त्या दरम्यान अजित पवारांनी जनतेला भावनिक साथ दिली। लोकसभा निवडणूकमध्ये बहीण सुप्रिया सुळे विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उभे करून चूक झाली। राजकारण घरात येऊ देऊ नये असे अजित पवार यांनी म्हटले आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात चुरशीची लढत झाली होती। ही लढत संपूर्ण राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरली होती। निवडणुकीवेळी दोन्ही बाजूंनी अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते। पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांच्यासह महायुतीने मोठी ताकद लावली होती। मात्र 2 टर्म खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळेंनी यांची त्यांच्या मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या ताब्यात जाऊ दिली नाही। मोठ्या मताधिक्याने त्या विजयी झाल्या होत्या। गेल्या वर्षी जुलैमध्ये अजित पवार इतर आमदारांसह शिवसेना भाजप सरकारमध्ये सामील झाले होते। त्यामुळे शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली। निवडणूक आयोगाने नंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरी राष्ट्रवादी म्हणून घोषित केले। माझ्या सर्व बहिणींवर माझे प्रेम आहे। घरात राजकारण येऊ देऊ नये। माझ्या बहिणीविरुद्ध सुनेत्रा यांना निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चूक मी केली आहे असे आव्हान नको होते, पण राष्ट्रवादीच्या संसदीय मंडळाने निर्णय घेतला। मला वाटते ते चुकीचे होते असे अजित पवार म्हणाले। काही दिवसांवर रक्षाबंधन येऊन ठेपला आहे। त्यावेळी सुप्रिया सुळे यांच्याकडून राखी बांधून घेणार का असे विचारले असता सध्या दौऱ्यावर आहेत आणि त्या दिवशी जर सगळे एकाच ठिकाणी असतील तर तो त्यांना नक्कीच भेटेल असे ते म्हणाले। जनसन्मान यात्रेत केवळ शेतकरी, महिला आणि तरुणांसाठीच्या विकास आणि कल्याणकारी योजनांवर बोलण्याचा निर्णय घेतला आहे। माझ्यावर झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी ही यात्रा नाही असे अजित पवार म्हणाले। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूया आता पुढच्या व्हिडिओज। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।